महत्त्वाची आणि मोठी बातमी, कारण बारामती पोटनिवडणुकीबाबत थोड्याच वेळात एक मोठा निर्णय समोर येऊ शकतो। उमेदवारी मागे घेतली जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। थोड्याच वेळात आकाश मोरे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज मागे घेतील। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। ही निवडणूक बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू आहेत। काँग्रेसने आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, मात्र आता थोड्याच वेळात ते आपला अर्ज मागे घेऊ शकतात। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, कस्तुरी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे आणि आत्ता पुढारीकडे ही एक्सक्लुझिव्ह माहिती अशी आहे की काँग्रेसची उमेदवारी अखेर मागं घेतली जाणार आहे। याबाबतची अधिकृत घोषणा जी आहे ती थोड्याच वेळात होऊ शकते ही आहे आणि ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण काल रात्रीपासून पुन्हा घडामोडींना वेग आलेला होता। आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। जवळपास 46 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल होते आणि त्यातले आता अपक्ष जे होते त्यांचे अर्ज मागं घ्यायची तयारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे ॲडव्होकेट आकाश मोरे जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते त्यांची उमेदवारी आज मागं घेतली जाणार आहे। अधिकृत सूत्रांकडून आपल्याला ही माहिती समजते। काल रात्री आपल्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळे यांना फोन केला होता। आज सकाळी रोहित पवार त्यांना भेटलेले होते। दुसरीकडे दिल्लीतनं देखील लॉबिंग केलं जातंय। काँग्रेसचा जो एक गट, आपण गेल्या 2 दिवसांपासून कस्तुरी बातमी सांगत होतो की एका गटाचं असं म्हणणं होतं की जवळपास 4 काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत 15 वर्ष उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी भूषवलेलं आहे। त्यामुळे एका गटाचा प्रामुख्यानं विरोध होता अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार द्यायला, आणि त्यातलेच काही नेते दिल्लीमध्ये गेल्याची देखील आपल्याला माहिती समजते आणि हायकमांडकडून देखील याबाबतचं जे नेत्यांची जी काही मागणी आहे त्याची नोंद घेतली गेल्याची देखील माहिती समजते। त्यामुळे 3.5 तास फक्त उरलेले आहेत माघारीच्या वेळेसाठी। त्यापूर्वी आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार अशी आपल्याला अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळते। हा जर अर्ज माघार घेतला आणि इतर अपक्षांनी देखील किंवा छोट्या पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांनी जर अर्ज माघार घेतले तर नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। प्रामुख्यानं भाजपची देखील हीच मागणी होती। राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे शरद पवार यांच्या पक्षानं तर उमेदवार दिलाच नव्हता, त्यांनी थेट कस्तुरी पाठिंबा दिला होता। आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला होता। त्यामुळे सगळं जर चित्र पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात होते। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यामध्ये देखील त्यांनी स्पष्ट केलं की काँग्रेसनं खरं तर आता उमेदवारी मागे घेण्याची गरज आहे आणि त्यानुसार ही सगळी सूत्र आता सध्या हलतायत। म्हणजे दिल्ली मधून देखील ही सूत्र हलतायत आणि मुंबईमधून देखील हलतायत। काही वेळानंतर म्हणजे आता हर्षवर्धन सपकाळ हे मुंबईत आहेत, त्यांना भेटायला कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते येऊ शकतात। मात्र उमेदवारी अर्ज काँग्रेस अखेर माघार घेणार आहे, हीच आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। ओके, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे अर्थातच सुनेत्रा पवार यांनी केलेला फोन, शरद पवार यांनी दिलेला सल्ला आणि आज सकाळी रोहित पवार यांनी घेतलेली भेट, त्याचबरोबर इतर नेत्यांची भूमिका, या सगळ्या गोष्टी मिळून आता थोड्याच वेळात काँग्रेस निर्णय जाहीर करू शकतो। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे।